नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीची कहाणी सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. एक नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली. शेष भगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला. ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आताच कुठून आला. पुढे त्यानं मुलीला विचारलं. तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी घेतली. त्या वेशधारी मामानं वारुळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका. एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढे ती व्याली. तिची पिलं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोराची शेपटं भाजली. नागिन रागावली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोहोचू. पुढे ती पूर्ववत आनंदानं वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शेपटं कशानं तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागाने लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकटीची नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पाहत आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लंडोबा हुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढे त्या दिवशी तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नाचा हार ठेवून निघून गेले. दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उताराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.